महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब उर्फ मोठे दादा यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। आजच्या या संवाद मेळाव्यासाठी अनेक मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन, सर्वांचं समस्त ग्रामस्थ मार्कळवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी समोर बसून घ्यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे। ईव्हीएम हटाव देश बचाव, लोकशाहीला बळकट करण्यासाठी, योग्य दिशा देण्यासाठी आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी हा संवाद मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। यासाठी देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं विशेष आगमन झालेलं आहे। त्यांचं पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ मार्कळवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। श्यामराव माग दिला की दिला एक माग एक दोन आहे एक हॅलो। त्याचबरोबर आजच्या संवाद मेळाव्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब उर्फ भैयासाहेब यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मार्कळवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। त्याचबरोबर माळशिरस सोलापूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्वच सुजाण नागरिक, नेते मंडळी, माता भगिनी या सर्वांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मार्कळवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। आणि आजच्या संवाद मेळाव्याचं प्रास्ताविक सन्माननीय आदरणीय नानासाहेब मार्कड सर यांनी करावं असं मी संयोजकाच्या वतीनं विनंती करतो। सन्माननीय आदरणीय नानासाहेब मार्कड सर। आजच्या या आक्रोश सभेसाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचं मार्कळवाडी ग्रामस्थाच्या वतीनं मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो। मार्कळवाडी जनतेचा आक्रोश ऐकण्यासाठी या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील, या माळशिरस तालुक्याचं आणि या राज्याचं नेतृत्व करणारे आमचे लाडके माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील, विद्यमान खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील, विद्यमान आमदार आदरणीय
उत्तमरावजी जानकर या विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट रामहरी रुपनवर साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरील या आजूबाजूचे सर्व लोक, सर्वांची नावं घेणं आपल्याला वेळ कमी, सर्वांची मी व्यासपीठावरील लोकांची माफी मागून या मार्कवाडी गावामध्ये घडलेला घटनाक्रम अगदी थोडक्यामध्ये सांगत आहे. मित्र हो आणि पत्रकार मित्रांनो, आपणा सर्वांना माहित आहे की 20 नोव्हेंबर 2024 रोजी सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी बाहेर आला आणि हा निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल प्रत्येक मीडियानं वेगवेगळ्या माध्यमातून तो प्रसारित होऊ लागला. काही ठिकाणी विजयाचे गुलाल पडू लागले. याच पद्धतीनं मार्कडवाडी गावामध्ये सुद्धा आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचा विजय झाला अशा प्रकारच्या बातम्या प्रथम येऊ लागल्या. परंतु सर्व लोकांनी जो संध्याकाळच्या वेळेमध्ये सर्व लोक एकत्र जमा झाले आणि त्या लोकांच्या लक्षात आलं की मार्कडवाडी गावाचे जी आकडेवारी आलेली आहे ती सर्वांना आक्रोश करता येऊ शकते किंवा सर्वांना अतिशय न पटणारी आकडेवारी आहे. अशी काय घटना आहे हे सर्वांचा तपास घ्यायला चालू झाला आणि त्यानंतर सर्वांच्या लक्षात आलं की आजपर्यंत गाव किंवा या प्रचार यंत्रणेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या नाहीत अशा प्रकारचा उलट निकाल आला. माननीय उत्तमराव जानकर साहेब यांच्या विचारानं चालणारं गाव होतं. यांच्या पाठीशी सर्व अगदी लहान मुलापासून सुद्धा हे ध्वज घेऊन या रस्त्यानं पळणारी मुलं होती. वयस्कर माणसांनी, ज्या लोकांचं 80 वर्षापेक्षा जास्त मतदान झालं त्या सर्व लोकांनी मतदान अगोदरच्या वेळेमध्ये या उत्तमराव जानकर साहेब यांच्या पाठीशी दिलं होतं. परंतु जो आकडेवारी आली ती या ठिकाणी उत्तमराव जानकर यांना मिळणारं मताधिक्य हे कमी आणि विरोधी उमेदवाराला मिळणारं मतदान हे जास्त होतं आणि त्यामुळे सर्व लोक एकत्र जमा झाले आणि त्या गावाने ठरवलं, सर्वांनी आम्ही ठरवलं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी या ठिकाणी गडबड आहे आणि त्यासाठी आपण कोणत्या मार्गाने न्याय मिळेल का या विवंचनेमध्ये आम्ही 2 दिवस घालवले. आपल्या मतामध्ये काय फरक झालाय का हे प्रथम आम्ही तपासून पाहिलं. गावामध्ये प्रत्येकाने प्रमुख माणसांनी जाऊन आपली कुटुंब आजूबाजूच्या सर्व लोकांमध्ये तपासणी केली, परंतु तसा कोणत्याही प्रकारचा हा फॉल्ट झालेला नाही. हे लक्षात आल्यानंतर मात्र या ठिकाणी आम्ही ठरवलं की दिल्लीची लक्षात ठेवा, या दिल्लीची खजिन्याची दरवाजा रिकामी करून, दिल्लीच्या दरवाजाची खजिन्याची रिकामी करून या महाराष्ट्राची भूमी गिळंकृत करणाऱ्या काही या भयानक साम्राज्यशाही धोरण आहेत आणि या साम्राज्यशाही धोरणापुढे मार्कडवाडी गाव हे कधीही झुकणार नाही आणि आपण झुकायचं नाही. आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा केसेस होऊ द्या, काही होऊ द्या, परंतु या उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून देऊ की अशा प्रकारची साम्राज्यशाही धोरण घेऊन जर आमची भूमी कोण गिळंकृत करण्यासाठी आला असेल तर आम्ही वीर जाऊ, या ठिकाणी त्या शक्तीचा कधीही विजय होऊ देणार नाही. ही महाराष्ट्राची भूमी आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेणारे आम्ही माणसं आहोत. म्हणून आमच्या या ठिकाणची असणारी प्रत्येक महिला सुद्धा घरातून बाहेर पडली आणि साहेबांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो, प्रथमतः आम्ही कोणत्याही प्रकारचा आक्रमक पवित्र घेतला नाही. सुरुवातीला आम्ही या तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्रथम या ठिकाणी मागणी केली की अशा प्रकारचे काहीतरी गडबड झालेले लेखी स्वरूपामध्ये. त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं, अशा प्रकारची कोणतीही गडबड झालेली नाही आणि त्यानंतर मग आमच्या पुढे कोणताही पर्याय नव्हता. आमच्या ग्रामस्थांनी सर्व उमेदवारांना जाहीररित्या आवाहन केलं की आपण हे मतदान गाव स्वरूपामध्ये बॅलेट पेपरवरती घेऊया. आणि मग साहेब या ठिकाणी अशी काय घटना घडली, वास्तविक पाहता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने गावात येणं गरजेचं होतं. त्यांनी आम्हाला सांगणं गरजेचं होतं, आमच्या शंकाचं निरसन करणं गरजेचं होतं.
अशी कोणतीही घटना घडली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी अद्यापही गावामध्ये त्यांनी आलेले नाहीत. परंतु ज्या दिवशी आम्ही 3 तारखेला मतदान घेतलं त्या 2 तारखेच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला पत्र देऊन कळवलं की या ठिकाणी या गावामध्ये जमावबंदी जाहीर करा. आणि जमावबंदी करण्यात आली. प्रचंड प्रमाणामध्ये पोलीस फटा आला. गावामध्ये जेवढे कुटुंब असतील, व्यक्ती असतील, त्या 5 माणसाच्या पाठीमागं 1-2 पोलीस असू शकतात अशा प्रकारचे SRP जवान वगैरे या ठिकाणी तैनात झाले. ड्रोनद्वारे फिरवण्यात आलं. गावाची काय त्यांना सुरक्षा होती मला माहित नाही. ही तर सार्वत्रिक निवडणूक नव्हती, निवडणूक आयोगाकडून निवडणूक नव्हती, तरी सुद्धा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम केलं. आणि शेवटी या ठिकाणी तरी सुद्धा गावांनी ठरवलं की आम्हाला हे EVM द्वारे झालेलं मतदान मान्य नाही, आम्हाला बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यायचं आहे. लोक सर्व ठाम होती. सर्व महाराष्ट्रातून प्रमुख मीडिया या ठिकाणी आलेले होते. आणि या ठिकाणी काही जरी झालं तरी आम्हाला या ठिकाणी मतदान करायचं होतं. यावरती त्यांनी जमावबंदी शिवाय कुठलाही आदेश लागू केला नाही. आणि आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनानं आम्हाला थांबवलं. आणि तुम्ही ही गैरकृत्य आहे, परंतु घटनेतून कुठल्याही नियमाच्या द्वारे आम्हाला एखादा नियम, या नियमाच्या आधारे तुम्हाला आम्ही मतदानापासून रोखतोय अशा प्रकारचं कुठलंही लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलं नाही. परंतु आमच्या गावाने त्यावेळेची जी भूमिका होती ती, जर आम्ही मतदान करत असेल तर आम्ही कुठलीही तयारी करत होतो. परंतु महिलांनी सर्व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या आणि त्या सर्वांनी आम्ही मतदानच करणार ठाम असं होतो. त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनानं आमचं मतदान रोखलं आणि आम्हाला लेखी कुठलंही उत्तर दिलं नाही. साहेब, हा जनतेतला आक्रोश आहे आणि या जनतेचा आक्रोश हा मीडियानं संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवला. मार्कडवाडी गावाचं नाव संपूर्ण देशभर झालं. हे गाव असं कोण आहे की ते ज्या दिशेनं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीचा विजय झालेला आहे त्या व्यक्तीच्या पाठीशी हे गाव आहे. या गावाला जर आता विजयी उमेदवाराला विजय झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये काय बोलण्याची गरजच नव्हती. मग तरी सुद्धा आपण दिलेलं मतदान हे संविधानानुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेनुसार दिलेला मतदानाचा हक्क, आमच्याकडे असणारी अभिव्यक्तीचं कौशल्य किंवा आम्ही जे भाषण करतो त्यावरती सुद्धा गदा आणणारं या ठिकाणी कलम पोलीस स्टेशनमध्ये लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आमचा हा मूलभूत हक्क हिसकावून घेतला. याच कारणास्तव हा मार्कवाडी जनतेचा आक्रोश आहे. आणि हा आक्रोश हा आज ऐकण्यासाठी तुम्ही स्वतः आणि आदरणीय जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या गावाला न्यायाची गरज आहे आणि फक्त हे गाव नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्र आहे. मित्रांनो, आज आपण प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर या गावाला विरोध करणारा मीडियातून एक सुद्धा कमेंट येत नाही. प्रत्येक कमेंट ही या महाराष्ट्रातील जनता, या गावाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे. फक्त या ठिकाणी विरोध फक्त केला जातोय तो फक्त या ठिकाणी जे वेगवेगळ्या अंधाधुंदीच्या कारभाराने भरवटलेले हात आहेत त्या हाताने जी सत्ता हस्तगत केली तीच फक्त लोक याला विरोध करतायत हे आम्हाला जाणवलं. या ठिकाणी सर्व मीडियाला मी जाहीररित्या या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी याचं स्पष्टीकरण खरं तर ज्या व्यक्तीला 1003 मतं पडली या गावामध्ये त्या व्यक्तीनं दिलं पाहिजे होतं. मला किती का मतं पडली त्या व्यक्तीनं एवढंच मत दिलेलं आहे. 21,89,00,000 मार्कवाडी गावाला विकास निधी दिलाय. सर्व मीडियाला माझं आव्हान आहे, तुम्ही या गावाचा सर्व शूटिंगकारांना संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा. 21,89,00,000 जर या गावाला दिले असतील तर हे रस्ते असे आहेत का? त्यांच्या दिव्याशिवाय तुम्हाला कुठं नाव दिसत आहे का गावामध्ये? आणि त्यांना मीडियाद्वारे जाहीररित्या सांगतो, फक्त राम सातपुते यांनी झालेल्या कामाचं बोलायचं आणि मी प्रत्येक ठिकाणी येऊन दाखवायचं. त्यांचं पॉम्पलेट आहे, त्यांनी सांगितलेली यादी आहे माझ्याकडे आहे, त्यांनी हे काम माझं झालंय म्हणून दाखवायचं. ही काही ग्रामपंचायत नाही साहेब की पुढच्या 5 वर्षाचा आराखडा केला आणि तो सांगून गेले 21,89,00,000. त्यांची कामं एवढी या गावामध्ये झालेली नाहीत. जे देवस्थानचं या ठिकाणी सांगतात, मी या वशा मारुती मंदिराचं या ठिकाणी उद्धार केला, त्या ठिकाणचा असणारा सुरुवातीचा प्रस्ताव हे या ठिकाणी आपण जर पाहिलं
तर ते आज व्यासपीठावरती रामहरी रुपनवर आहेत. ते आमदार असताना त्यांनी ते काम केलं होतं आणि त्यांनी दिलेल्या प्रस्तावावरती जर मंजुरी आली आणि तुमच्या काळामध्ये ते जर काम झालं आणि त्याचं तुम्ही श्रेय घेत असाल तर यासारखा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दुर्दैवी बाब नाही. परंतु ही लढाऊ भूमी, ही लढाऊ भूमी, मार्कवाडीची जनता क्रांतिकारक आहे. काही जरी झालं तर आम्ही मागे हटणार नाही आणि तुम्ही सर्वजण आम्हाला साथ द्यावी. आमचा आक्रोश हा दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. सर्व जनतेबरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही आम्हाला न्यायदान द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी आपले आभार मानतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मारकर सर. यानंतर संवाद साधण्यासाठी मी विनंती करतो माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, संघर्ष योद्धा, सन्माननीय आदरणीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. सन्माननीय आदरणीय आमदार साहेब. मार्कडवाडी या गावानं व तुम्ही लोकशाहीमधील हुकुमशाहीच्या थोबाडीमध्ये मारलं आणि आदरणीय पवारसाहेबांची काठी या मार्कडवाडीमध्ये उपस्थित झाले. ते आदरणीय पवारसाहेब आपल्या जिल्ह्याचं आदरणीय नेतृत्व माननीय विजयदादा, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब, आपले खासदार दरेशील भैया आणि मंचावरील सर्व वंदनाताई चव्हाण, सर्वच उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या मार्कडवाडीमधील बहादर मतदार बंधूंनो आणि तेवढ्याच ताकदीनं त्या दिवशी झुंज देत होत्या यामध्ये बऱ्याचशा आहेत. त्या माझ्या भगिनींचं सुद्धा मनापासून मी कौतुक करतो, आभार मानतो आणि तालुक्यामधूनही आलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हे आकडे आपल्या सर्वांना चकित करणारे होते आणि त्याचा मी मुंबईहून माळशिरसच्या दिशेने येत होतो आणि आपले निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी जे होते ते बॉम्ब लावल्यासारखा उडत होते. पहिली फेरी झाली, दुसरी फेरी झाली, काहीतरी गडबड झाली असेल, परंतु तिसऱ्या फेरीनंतर मात्र सगळ्यांनी बहिष्कार टाकणे. त्या ठिकाणी अर्जुनदादा मोहिते पाटील आतमध्ये होते. मला फोन आला, चेअरमन हे थांबवा, असं होऊ शकत नाही, हे भयानक झालंय, काय झालंय समजत नाही. एकही माणूस आपला मत मोजायला त्या ठिकाणी तयार नाही आणि मी सुद्धा चक्रावून गेलो की पश्चिम भागामधून मी 2-2 हजारांना प्रत्येक फेरीला रिवर्स चाललोय आणि असं घडू शकतं का? अर्जुन दादांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला ताबडतोब या पहिल्या 2 फेरीच्या व्हीव्हीपॅट मागवा अशा पद्धतीचा अर्ज दिला. परंतु त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेवटी मोजलं जातं व्हीव्हीपॅट. आता मध्ये निवडणूक मतमोजणी प्रक्रिया थांबवता येणार नाही आणि मग सगळ्या तालुक्यामधून घराघरामधून जे लोक मला 10-15 हजार लोक येऊन भेटले असतील, ह्या सगळ्यांचा आक्रोश हाच आहे की आम्ही मतदान दिलं आणि ते गेलं कुठं आणि मग याला मार्ग काय? तर हे माडकरवाडी गाव, हे गाव सलग 3 दिवस येत होतं साहेब आणि या गावाचं म्हणणं होतं की आम्हाला अन्न पाणी गोड लागत नाही, आम्हाला आजूबाजूच्या गावामध्ये तोंड दाखवाय जागा राहिली नाही. त्याला कारण असं होतं की 2019ची निवडणुकीमध्ये
या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य ज्या गावानं टक्केवारीमध्ये दिलं 1043 एवढ्या मताचे लीड दिलेलं, त्यावेळेला मोहिते पाटील आम्ही सोबत नव्हतो. आणि मग असं असताना की या पद्धतीची मतमोजणी झाली कशी, म्हणून मी ज्या वेळेला साहेब या लोकांनी हा निर्णय घेतला की म्हणले आम्हाला काय मार्ग दाखवू शकाल तुम्ही, आम्ही पत्रिका छापतो, आम्ही ती हे करतो. आणि मग त्यांनी बरेचशा मीडियाच्या लोकांनी बोलवलं की तुम्ही हे दाखवा, हे छोट्या छोट्या युट्यूबवाले तालुक्यातले की तुम्ही छोट्या छोट्या लोकांनी हे दाखवा आणि तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तुम्ही लोकांनी याचं ऑब्झर्वेशन करा, निवडणूक निर्णय अधिकारी व्हा, आम्ही त्या ठिकाणी मतदान घेतो. आणि ज्या वेळेला साहेब यांनी तारीख डिक्लेअर केली, या ठिकाणी बोर्ड असे लावले होते, आता काढले की तुमच्या आई वडिलाला स्मरून, परमेश्वराला स्मरून तुम्ही इथं मत देताना तुम्ही ज्याला मत दिलंय त्यालाच द्यायचं. 12च्या 12 उमेदवारांनी या ठिकाणी हजर राहावं. गावातल्या लोकांनी, भागवत मार्कडांनी सगळ्यांना फोन केले आणि मग या ठिकाणी निवडणुकीची प्रोसेस सुरू झाली. आदल्या दिवशी मला रात्री फोन आला की या ठिकाणी पोलिसांनी मंडप काढायला सांगितलेलं आहे, इथलं सगळं साहित्य गुंडाळून न्यायला सांगितलेलं आहे, मीडियाचे लोक होते. परंतु मी काही काढू दिलं नाही साहेब. रात्रभर मी येऊन या ठिकाणी चटईवर झोपलो होतो, अख्खं गाव झोपलं होतं. 1000 लोक या ठिकाणी या चटईवरती झोपलेले होते. कुणी या गावातलं घरी जेवाय गेलं नाही. सगळ्याच्या घरनं 2-2 भाकरी आणून तालुक्यातले जे कार्यकर्ते येत होते ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा गावानी पिठलं, भाकरे, मटकी काय जे असेल ते या ठिकाणी केलेली होती. आणि मग या घटनेनंतर याचा उद्रेक झाला, सगळ्या मीडियामध्ये गेलं, मीडियाचे अनेक प्रतिनिधी आले, त्या ठिकाणी झटापट झाली. मी स्वतः साहेब उपस्थित होतो. सीआरपीएफच्या 3 तुकड्या आणि 80 पोलीस. बरं असं काय घडलं होतं की त्या ठिकाणी हे गाव माउथ पोलिंग त्यांना पाहिजे होतं, असं त्यांनी होऊ दिलं नाही. ह्या बातम्या आपल्यापर्यंत गेल्या, सगळ्यांपर्यंत गेल्या. मग या ठिकाणी अनेक लोक, राहुल गांधींनी काही लोकांना पाठवलं. मी या ठिकाणची माती घेऊन 6 डिसेंबरला चैत्यभूमीवरती गेलो आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पायावरती ही माती अर्पण केली. ही तुमची लढाऊ माती, ही तुमचं जे परिवर्तन क्रांतीचं हे स्वप्न आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या ज्यांनी संविधानाचं रक्षण केलं, लोकशाहीचं रक्षण केलं आणि तिथून मी 5 मेणबत्त्या घेऊन आलोय स्फूर्तीस्थान की हा अंधकार आपल्याला घालवायचा आहे. या ठिकाणी या मेणबत्त्या पवार साहेबांच्या हातानं हा अंधकार दूर करायचा आहे आणि प्रकाशमान करायचा आहे. आणि त्यासाठी साहेब मी काल त्या ठिकाणी शपथ घेण्यासाठी गेलो होतो. परंतु माझ्या शपथेपेक्षा, माझ्या आमदारकीपेक्षा हा मार्कडवाडीचा लढा महत्वाचा आहे. अनेक लोक बळी गेले असतील, अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल, पण मी संघर्षामधला माणूस आहे. माझी आमदारकी या लोकशाही पुढे फार मोठी गोष्ट आहे असं नाही. आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं. काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते, त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा. आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय. कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही. का कुणाला मान्य आहे? हात वर करून सांगा की असं मतदान होऊ शकतं आपल्या तालुक्यामध्ये. मार्कडवाडीकर सांगा तुमच्या गावामध्ये हे मतदान होऊ शकतं. मग तुम्ही 1400 लोकांनी जे मला मतदान दिलेलं आहे, 1400 लोकांनी तुम्ही अफिडेव्हिट घालणार का? अफिडेव्हिट करून देणार का?
मी निवडणूक आयोगाकडे असा अर्ज करणार आहे की सगळ्या तालुक्यातल्या ग्रामसभेचे ठराव तर माझ्याकडे आलेलेच आहेत. मी साहेबांना एक ठराव आता दाखवलेला आहे. मार्कडवाडी मधल्या 1400 ज्याही लोकांनी मला मतदान केलंय तेवढ्याच, साहेब मला त्या ठिकाणी 800 मतदान दाखवलेलं आहे, त्याला 1000 मतदान दाखवलेलं आहे. गावानं मतदान त्याला 500 केलेलं आहे, नाही असं नाही. परंतु ज्या 1400 लोकांनी मला मतदान केलं ते तुम्ही अफिडेव्हिट करणार आहे का? सगळं गाव हात वर करून सांगा. तर मी निवडणूक आयोगाकडे जे आपले कुणी वकील साहेब असतील साहेब, तर अशा पद्धतीनं हे अफिडेव्हिट घालायचं. तालुक्यातल्या 91च्या 91 ग्रामपंचायतीचे आम्ही ठराव घेतोय आणि निवडणूक आयोगाला सांगू की आमची शंका जी आहे ती दूर करायला तुम्हाला हे बॅलेट हे साधं सोपं, देशातला आक्रोश आहे. तुम्ही पुलवामा दाखवताय, तुम्ही लाडकी बहीण दाखवताय आणि त्या ठिकाणी लाडकी मशीन करताय. प्रत्येक वेळेला काहीतरी दाखवलं जातंय. लाडक्या बहिणीनो तुम्ही सांगा, तुम्ही दिली मतं? पवार साहेब तुमच्याशी संवाद साधणार आहेत. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे की असं असताना लाडक्या बहिणीचा 2-4 हजार मताचा परिणाम झालाय, नाही असं नाही, पण एवढा मोठा परिणाम होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी ही लोकशाही वाचवायची असेल तर ती पवार साहेबच वाचवू शकतात. यासाठी मी निवडणूक आयोगाकडे माझ्या बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती तुम्हा सगळ्यांना विचारून मी राजीनामा देऊ का? हात वर करून सांगा. बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर मी राजीनामा देऊ का? सगळ्यांनी हात वर करून सांगा. आणि मग त्या ठिकाणी तुम्हा 1400 लोकांचं अफिडेव्हिट नोटरीला बोलवा. तुमच्या गावामध्ये बसून तुम्ही सगळेजण, सरपंच कुठे गेले सरपंच, तुम्ही सगळेजण बसून ते करून घ्या. गावोगावचे ठराव जवळजवळ 80% आलेले आहेत, 20% राहिले असतील ते आपण ठराव घेऊ. निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे. आणि असा काय निवडणूक आयोग आहे की देशातली एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही? अडचण काय? तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता, काश्मीरमध्ये निवडणूक घेता, एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय? आणि आम्ही हे विचारणार आहोत. नाही निवडणूक आयोगानं ऐकलं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये, पवार साहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील, आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, हा लढा उभा करू. अनेक काल BG कोळसे पाटील साहेब येऊन गेले, अनेक वेगवेगळ्या राज्याचे मुख्य न्यायाधीश रिटायर्ड, त्यांची एक टीम आहे, जवळजवळ 60-70 रिटायर्ड अधिकारी आहेत. आणि त्याने फोन केला होता, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी येतोय. म्हणजे अनेक समाजसेवक आहेत. रवीश कुमार सारखा पत्रकारानं फोन केला की मला त्या मार्कडवाडी गावाला भेट द्यायची आहे, आंदोलनाला सुरुवात करायची आहे. राहुलजींनी परवा लोक पाठवले होते आणि इथली माती ते त्या ठिकाणी घेऊन गेले. ही बंडाची, स्फूर्तीची, ही लोकशाही वाचवण्यासाठीची ही माती त्या महात्मा गांधीजींच्या चरणावरती अर्पण करायची आहे. आणि मग मला या माध्यमातून सांगायचं आहे, साहेब आपण अनेक चढउतार आयुष्यामध्ये पाहिलेले आहेत, अनेक आंदोलनं यशस्वी केलेले आहेत. हे आंदोलन या ठिकाणी ही लोकशाही संपून जाईल. अनागोंदी आणि इमर्जन्सी या देशामध्ये, राज्यामध्ये लागू होईल. हे छोटी राज्ये सोडतात आणि मोठी राज्ये आपल्याकडे घेतात. आणि असे कितीतरी साहेब चेहरे, काल त्यांना मला चेहरा सुद्धा दाखवू वाटत नव्हता विधान भवनामध्ये. त्यांनाच आश्चर्य झालंय कसं निवडून आलो. आणि प्रत्येक जण आपल्या जिल्ह्यातला मला म्हणतोय आता गप्पा की आता कशाला, आता झालंय की आता काय करायचंय.
तुम्ही निवडून आलाय की, परंतु माझ्यासाठी हे आमदारकी मौल्यवान नाही, या देशाची लोकशाही मौल्यवान आहे. कुणी पडेल येऊ द्या जाऊ द्या. काय उत्तम जानकर या तालुक्याला समजा अजून 4000 मतं साहेब ट्रान्सफर चौपटीनं होतंय. म्हणजे एक मत बीजेपीला पोल झालं की दुसरं ट्रान्सफर होतंय. लोकसभेला 64,000 मतं त्यांना 20 कोटी रुपये खर्च करून पडली होती. आणि ह्या बाजारामध्ये मोदीला आणलं होतं. बाजारामध्ये आणलं होतं का नाही? गुरुवारचा बाजार होता, बाजारात आणलं का नाही? माळशिरस बाजूच्या गावात मोदीनं आणलं होतं. त्यावेळेला 64,000, बरोबर आहे का? आणि मग असं आता काय घडलं तर साहेब ह्याच्यामध्ये काय तुम्हाला खरोखर ऍक्च्युअली फॅक्ट सांगतो. दरेशील भाई आहेत, मी आहे, ग्राउंडवरची माणसं आहे आम्ही. ह्याच्यामध्ये 1,21,000 हे माझं मताधिक्य आहे. आणि त्याला जे 54 अधिक 54 हे 1,08,000 जे मतदान आहे ते मतदान त्याला बीजेपीला एक मत पोल झालं तर दुसरं ट्रान्सफर होत आहे. माझ्या धानोरे गावामध्ये धैर्यशील भैयांना 150 मत आहेत विरोधात गेलेली. आणि मी माझं गाव असताना 300 गेले, 150 गेलेली, बरोबर आहे. 300 मतं म्हणजे विरोधी उमेदवाराला गेले. धैर्यशील भैयाच्या विरोधामध्ये 150 मतं गेली होती. आणि माझ्या विरोधामध्ये माझ्याच गावामध्ये 300 मतं गेली. म्हणजे 150 गेलेली, बरोबर आहे. पण 150ला 150 म्हणजे एक कमळाला मत झालं तर दुसरं ट्रान्सफर होत आहे. म्हणजे 1,54,000 झाली साहेब. मग 1,54,000 मतं, 1,08,000 मतं, म्हणजे त्याला जर अजून 4,000 मतं पडत होती, 58,000 मतं पडत होती, तरी त्याची 16 होत होती, माझी 21ची 13 होत होती. चौपटीनं वाढतंय हे गणित. काय एक मत आपलं तिकडे गेले होते दुपटीनं होतंय, पण मत ट्रान्सफर झाल्यावर चौपटीनं होतंय. म्हणजे बरं, इथले जे आमदार सगळे निवडून आले, 25.1% ज्याला मत पडलं तो आमदार झाला. ज्याला 74.99% मतं पडली तो पराभूत झालाय. म्हणजे 25 यांना सुद्धा 75.1% मतं पडल्यामुळे रोहितदादा विजयी आहेत. हे बारामती सुद्धा झालंय. आता 54,000 लाख मतं असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. आमच्या तालुक्यामध्ये ते झालेलं नाही. तर साहेब सगळं गाव ज्याही मतदारांनी मतदान केलं ते सगळे अफिडेव्हिट करायला तयार आहेत. सगळ्या ग्रामपंचायती आमच्या ठराव करायला तयार आहेत. फक्त निवडणूक आयोगाकडे तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी रेटा उभा करायचा, काय करायचा आणि माझी पोटनिवडणूक घ्यावी ही ह्या सगळ्या लोकांच्या वतीनं मी आपल्या चरणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे उमेदवार आता लोकांना काही बोलायचं असेल तर बोलू दे. नाही, फुलं वगैरे नको अनिल, फुलं नको. लोकांना काय बोलायचं असेल तर बोलू दे. काय बोलायचं? हॅलो, ताई उभं राहा आणि जरा असं तिकडं त्यांच्याकडे बघून बोला. हा, तिकडे बघून. हॅलो, मी आणि तात्या कोडलकर बोलते. इथं आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही. आमच्या अन्याय झाला ही शासनानेच केला. कारण तर आम्हाला इथं मतदान ब्लेड पेपरवर घ्यायचं होतं ते घेऊन दिलं नाही. आमच्यावर दबाव आणला, आमच्यात अन्याय झाला आमच्यावर. कारण तर इथं सगळी पोलिस दमदाटी देऊन घरी नोटीस पाठवून गुन्हा दाखल करू म्हणत होती. हे आमच्या गावाला अन्याय आहे. हे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.
महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले या सर्व महामानवाला महावंदना करून मी 4 शब्द सांगत आहे. इथे आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व ग्रामस्थांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. चेहरा कोणता घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं. चेहरा कोणता घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं. हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं. हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं. काळ्या भोर मनगटाच्या ताकदीवर जगायचं हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं. हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं. थोडीशी मोठी झाल्यानंतर शिवाजींचा पोवाडा ऐकला. थोडीशी मोठी झाल्यानंतर मी शिवाजींचा पोवाडा ऐकला. स्त्रीवर होणाऱ्या अन्यायावर निधड्या छातीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं. निधड्या छातीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं. गुन्हा ईव्हीएम विरुद्ध ज्यावेळी उठवला त्यावेळी आमच्यावर गुन्हा दाखल केला. असा काय आम्ही गुन्हा केला होता? काय आंदोलन केली होती? चिडचिड झाली होती? इथं नेमका प्रॉब्लेम काय झाला होता की इतकी मीडिया किंवा इतकं प्रशासन सरकारनं विकत घेतला आहे का? हा माझा सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातील जनतेला पहिला मोलाचा प्रश्न आहे. गुन्ह्याविरुद्ध उभा राहायचं हे माझ्या सावित्रीनं मला 3रीच्याच इतिहासात शिकवलं होतं. गुन्ह्याविरुद्ध उभा राहायचं हे माझ्या सावित्रीनं 3रीच्याच इतिहासात शिकवलं होतं. न्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण देण्यासाठी तिने त्यावेळी शेणच झेललं होतं. लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्याचा अपमान करत आहे. लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्याचा अपमान करत आहे. जिने स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वखर्चानं ज्यावेळी समाजाला जगवलं होतं, तिनं अनेक पानपोया अनेक उपक्रम करून तिनं स्वातंत्र्याशी कसं लढायचं हे आम्हाला पिंडीला मिठी मारून दाखवलं होतं. त्यावेळी लहान वयातच 9 वर्षाचा असताना तिनं पिंडीला मिठी मारून दाखवलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. प्रशासनात ज्यावेळी थोडं मोठं झाल्यानंतर माती मोल कवडी मोल किमतीनं आमचं इंग्रज भारतात आल्यानंतर कवडी मोल किमतीनं आमचा शेतमालाला भाव कवडी मोल किमतीनं दिला होता. त्यावेळी बोस्टनची पार्टी आम्ही 10वीतच शिकलो होतो. बोस्टनची पार्टी आम्ही 10वीतच शिकलो होतो. त्यावेळी अनेक उठाव होत होते, अनेक अन्याय होत होते. त्यावेळी गावोगावी उठाव होत होते. तिथल्या तिथे लोक चिरडली जात होती. त्यावेळी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यासाठी 150 वर्ष गेले होते. असा ईव्हीएम विरुद्ध जर उठवायचा असेल तर गावोगाव उठवून चालणार नाही. मार्कडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा झाला पाहिजे. मी एवढंच म्हणेल की नाद नाही करायचा आमच्या गावात. एवढं बोलून मी माझं छोटंसं मनोगत संपवलं. आपलं मनोगत अतिशय थोडक्यात ईव्हीएम बद्दलच फक्त बोलायचं. काय मतदान झालंय ते फक्त ईव्हीएम बद्दल बोला. साहेबांना वेळ कमी. सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानते, त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. मला जास्त काही माहित नाही, आता मी 10वीलाच आहे त्यामुळे मला जास्त काही माहित नाही, परंतु मी एवढंच सांगू शकते की आमदार साहेबांना आमच्या गावात प्रत्येक वेळेस जास्त लीड मिळायचं, पण ह्यावेळेस कसं काय मिळालं नाही हा सर्वांच्याच मनात एक शंका आहे. या शंकाचं निरसन व्हावं यासाठी आमच्या गावाने बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं ठरवलं. ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे असं वाटायचं प्रत्येकाला, म्हणूनच सर्वांनी ठरवलं की बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं. हा आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे असं मला वाटतं. ईव्हीएम हटवा, देश बचावा एवढंच मी सांगू शकते. आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं यासाठी आम्हाला सर्वांनी संधी दिली पाहिजे. धन्यवाद. आणखी कोण बोलणार आहे? आणखी कोण बोलते? बोले.
अतिशय कमी वेळेमध्ये आपण फक्त ईव्हीएम बद्दल जे काय बोलायचे ते फक्त बोल. आदरणीय साहेब, आदरणीय विजयदादा, आदरणीय भैया, माझं नाव विलास आदरट, मार्कडवाडी. पवार साहेब लोकसभेला माढा मतदारसंघातनं उभा राहिले त्यावेळी इथनं अतिशय बहुमतानं आम्ही इथं मतदान केलं. विजयदादा उभा राहिले त्यावेळी इथून लीड होतं, धैर्यशील भयांना लीड होतं, पुन्हा त्या आपल्या जानकर साहेबांना लीड होतं. मग आताच काय त्या ईव्हीएमला भूत लागलं का काय असं वाटायला लागलंय मला. तर जे मतदान झालंय ते अतिशय चुकीचं आहे. साहेब तुम्ही लढा द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहे. अतिशय म्हणजे ही गाव जाऊ शकणार नाही, विरोधात मत जाणारच नाही. गेलं कसं 200-300 मतं ठीक आहे, पण इतकी मतं जाणार नाहीत. त्यामुळं तुम्ही आमचं ईव्हीएमवर संशयच आहे. अख्ख्या महाराष्ट्रात साहेबांचंच कालचं स्टेटमेंट आहे. 72 लाख मतं राष्ट्रवादीला पडली, आमदार 10 निवडून आलं. 54 लाख मतं पडली, अजितदादाचं 47 आमदार निवडून आलं. केवढी तफावत ही सगळ्यांनी लक्षात घेऊन आम्हाला मदत करावी. साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही लढा द्यायला तयार आहे. ईव्हीएम बद्दल आमचा संशयच आहे. इथून पुढे आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचंय अशी विनंती करतो आणि थांबतो. गावातील ग्रामस्थांनी फक्त ईव्हीएम बद्दल आपली काय शंका आहे ती अतिशय थोडक्या शब्दामध्ये सांगायचं आहे. उभा राहायचं, नाव सांगायचं आणि थोडक्यात प्रतिक्रिया व्यक्त करायची. काय घडलाय, काय आक्रोश आहे. तिथंच राहू दे, हलवू नका त्यांना. त्यांच्या हातात माईक द्या सर. नाही ते करतायत ऍडजस्ट. शंकरराव मोहिते पाटलापासून मार्कडवाडी लाडकी होती शंकरराव मोहिते पाटलाची. नानासाहेब देशमुख कारखाना आणला तेव्हा केवढं परिषद केलं आणि आता जानकर उभा राहिला की मतं का कमी पडली. विजयदादाला पहिल्यापासूनच मतं पडते जास्त आणि आजच का कमी पडली. काही तरुण कार्यकर्ते आपल्याशी बोलतील. राजा ईव्हीएम बद्दल फक्त बोलायचं. मी राजाभाऊ मार्कडवाडी के त्यांचं असं मत आहे की आमच्या विकासाला मतं पडलेली आहे ती. तर त्या मला मीडियांसमोर असं आव्हान करायचं आहे की काय मार्कडवाडीत असा विकास केलाय म्हणून तुम्ही मतदान म्हणजे तिकडे त्यांना जास्त गेलंय की त्यांनी सिद्ध करावं. 22 कोटीचं काम केलेलं, फक्त 3 कोटीचा हिशोब द्यावा मला. 3 कोटी आणि आमचा त्याच्यामुळं ईव्हीएम वर शंका आहे म्हणून बॅलेट पेपरवर आमच्या सगळ्या अख्ख्या गावाचं मत आहे की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे. आणखी कोणाला बोलायचं असेल. पाठीमाग कॅमेरे फिरतायत का. हा थांबा. या ठिकाणी काही तरुण वर्गाचा आक्रोश सुद्धा या ठिकाणी मीडियाच्या समोर जाऊ द्या. या ठिकाणी बोलतायत. मी मधुकर बाबू नरळे बोलतोय. माझ्या पुढं मताला कोण होतं ही मला सांगता येणार नाही, पण मी मत केलं तुतारीला आणि त्या काचातनं बघितलं तर राम सातपुते नाव आलतं. साहेब आज या ठिकाणी हा जो ईव्हीएम हटाव देश बचाव हा नारा घेऊन तुम्ही आमच्या मार्कडवाडीत आला. आभारी आहोत आम्ही तुमचं. परंतु 29 नोव्हेंबर रोजी भैयासाहेब आम्ही तहसील कचेरीला निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही 3 डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया राबवली. त्या अगोदर आमच्यावरती जमावबंदीचा तो आदेश जारी झाला. मतदान प्रक्रिये दिवशी सकाळी 10 वाजता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना केल्या की बाबा हो, हा जमावबंदीचा आदेश आहे, तुम्हाला पुढे काही प्रक्रिया करता येणार नाही. एकही मतदान प्रक्रिया झाली तरी तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, पुढली कारवाई होईल. ठीक आहे, आम्ही प्रशासनाचा 100% आदर केला.
त्यांच्या नियमाचं कोणत्याही प्रकारचं उल्लंघन केलं नाही. आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि आमची मतदान प्रक्रिया थांबली. परंतु असं काय साहेब आम्ही केलं होतं? आमचा मूलभूत हक्क होता. 2014 साली 19 साली विधानसभा लोकसभा या सर्व निवडणुका झाल्या. मोहिते पाटील गट आम्ही गट एकत्र आलो. सर्व काही इतिहास घडला. ह्याच्या पाठीमागं आम्ही लीड देत होतो का आमच्या समर्थकांना, आमच्या वरिष्ठ नेत्यांना, जानकर साहेबांना, मोहिते पाटलांना. आणि असा काय प्रकार झाला की या ठिकाणी 2024च्या विधानसभेमध्ये आम्ही मायनस गेलो. ही एक आमच्या मनामध्ये शंका होती आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी आम्ही बॅलेट पेपरवर स्वखर्चाने मतदान घेण्याचा साहेब निर्णय घेतला. परंतु आमच्या त्या ठिकाणी प्रशासनाने तो हाणून पाडला. आम्ही त्यांना त्यांच्या कायद्याचं कोणतंही उल्लंघन न करता आम्ही त्यांना सहकार्य केलं, तरी देखील आमच्यावर गुन्हे दाखल झाले. ठीक आहे, असो, कायदा आहे, प्रशासन आहे. आमची सामान्य जनतेची भूक होती, जी इच्छा होती, आम्ही काय कोणाला काय वेगळं काय मागत नव्हतो. आम्ही आमच्या हक्काचं, आमची जी इच्छा आहे की बाबा बॅलेट पेपरवर मतदान होऊ द्या, तेवढी इच्छा साहेब आम्ही या ठिकाणी मागत होतो. भैयासाहेब, तुम्ही वरिष्ठ तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी जो काय निर्णय घेचाल साहेब तो आम्हाला मान्य असेल. या ठिकाणी न्याय द्या आम्हाला. मला गावकऱ्यांना एवढंच सांगायचंय मित्रांनो, गावकऱ्यांनो, गेल्या 8-9 महिन्यापूर्वी जे बाळूमामाचा उत्सव आपण ज्या ग्राउंडवर घेतला त्या ग्राउंडवरती आज पवार साहेबांचं हेलिकॉप्टर उतरलं. किती मोठं भाग्य आहे आपलं. बाळूमामा आपल्याला प्रसन्न झालेत आणि या गावाचं त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या दिल्लीपर्यंत, दिल्लीच्या तख्तापर्यंत नाव कोरलं गेलं. काल 50 आमदारांनी आपल्याला विधानसभेमध्ये पाठिंबा जाहीर केला, समर्थन जाहीर केलं. एवढं मोठं आपलं भाग्य आहे साहेब. आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. या ठिकाणी आणखी तरुण वर्गांचा आक्रोश आपल्या समोर येत आहे. मी रणजित वळकुंदे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवरतीच झाल्या पाहिजेत. इथून पुढच्या सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवरती व्हायला पाहिजेत. आणि दुसरी एक विकासाबाबतचा मला मुद्दा एक खोडून काढायचा आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सर्वच पवार साहेब प्रेमी, मोहिते पाटील साहेब प्रेमी लोक इथं उपस्थित आहेत. सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते शंकरराव मोहिते पाटील आणि आमचं दैवत विजयदादांनी खरा सोलापूर जिल्ह्याचा पर्यायी माळशिरस तालुक्याचा मार्कडवाडीचा विकास केलेला आहे. इथं विकासाचं दुसरं कोणी नाव घ्यायचं नाही तर विकास झालाय म्हणून. धन्यवाद. कुठे आहेत सर? कुठे आहेत सर? झालं ना. या ठिकाणी बराच आक्रोश होता परंतु आपल्याला वेळ नाही. थोडक्यात भावना आपण साहेब आमच्या समजून घ्याव्यात याच ठिकाणी एवढीच विनंती करतो. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय दादा, तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर, राज्यसभेच्या माजी सदस्य वंदना चव्हाणताई, या ठिकाणी उपस्थित असलेले अर्जप्पा, अनिल सावंत आणि मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी, मार्कडवाडी गावातील सर्व वडीलधारी मंडळी, युवक बंधू साहेब, माझ्या मतदारसंघात लाडक्या बहिणी फसल्या नाहीत. नवऱ्याचा सल्ला घेऊन योग्य ठिकाणी मतदान केलं सगळ्यांनी. राज्यात मात्र भावांच्या भूलथापांना बळी पडल्या. त्या सर्व माता भगिनी इलेक्शन झाल्यानंतर उत्तमरावांची मी लगेच अधिवेशनाला गेलो. अधिवेशन सुरू झालं तर दररोज उत्तमरावांचा फोन यायचा, भैया काय तर गणित चुकले. आणि ते दररोज मला संध्याकाळी आकडेवारी सांगायची, ह्या गावात हे झाले, हे झाले, होऊच शकत नाही, माझ्या बुद्धीला पटतच नाही. आणि मग त्यात खोलात अभ्यास करायला सुरुवात केली आणि मार्कडवाडी गावाने त्यात पुढाकार घेतला.
कारण का आपण जे पवित्र मतदान केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपातून जे अधिकार दिलेला आहे आपल्याला, ते मतदान तुम्ही उत्तमरावांना केलं, परंतु ते दिसून आलं नाही, म्हणून हा आक्रोश तुम्ही करायचा ठरवला आणि आंदोलन उभं केलं. हे आंदोलन नुसतं आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही किंवा भारतापुरतं सुद्धा मर्यादित राहिलेलं नाही. अगदी विदेशातल्या चॅनलनी सुद्धा या गोष्टींची नोंद घेतलेली आणि जगभर चर्चा आता मार्कडवाडीची पोहोचलेली आहे. लोकसभेत सुद्धा मला सगळे खासदार विचारतायत, सुप्रियाताई मला ओळख करून देतात विविध पक्षांच्या खासदारांना आणि सांगताना सांगते यांच्या इथला आहे मार्कडवाडी. मला अभिमान वाटतोय तुमच्या सगळ्यांचा की तुम्ही जे आंदोलन उभं केलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी झालेल्या आहेत, आपल्याला अनेक प्रकारे लढा द्यायला लागणार आहे. आता जन आंदोलनातनं आपण लढा देतोय, परंतु कायदेशीर लढा सुद्धा देणं ते सुद्धा जरुरीच आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देशातली सगळीच विरोधी पक्षातील नेते मंडळी हे एकत्रित येऊन एक ठाम भूमिका ह्याच्यावरती घेतील आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि हा वणवा पूर्ण देशभर पेटेल एवढी खात्री तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्या मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो की जे धाडस तुम्ही दाखवलं आणि भारताला एक वेगळी दिशा या माध्यमातून दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर संवाद करण्यासाठी मी विनंती करतो ऍडव्होकेट. नमस्कार. आदरणीय साहेब, जयंत पाटील साहेब, विजयदादा, खासदार साहेब, आमदार साहेब, आमचे रूपनवरची सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, तुम्हाला पहिल्यांदा साष्टांग दंडवत. कारण तुमचं कौतुक संपूर्ण देशभर झालेलं आहे. तुम्ही जे धैर्य दाखवलं, तुम्ही जी हिंमत दाखवली, आपला मतदानाचा हक्क हा आपण मिळवायचा असतो, रडून मिळत नाही, त्याच्यासाठी लढायला लागेल. लढाईची तयारी आहे का? नक्की. तुम्ही लढाईला सुरुवात केली आहे. पुरोगामी महाराष्ट्र नुसतं छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, संभाजीराजाचं नाव, अहिल्यादेवींचं नाव घेऊन होणार नाही. त्यांच्यासारखी लढाई करायला तयार आहोत का? फुले शाहू आंबेडकरांचं नाव आपण घेतो. आपण देशाला दाखवून दिलं पाहिजे दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे. यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, पवार साहेबांचा महाराष्ट्र आहे. ईव्हीएमनं जर वाकडी नजर दाखवली तर त्या ईव्हीएमला कायमचं बंद केलं पाहिजे. मला माहितीये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पवार साहेबांकडे लागलेलं आहे आणि पवार साहेब ही लढाई लढतील आणि जिंकतील असा विश्वास सर्वांना वाटतोय आणि तो निश्चितच सार्थकी लागेल. कारण हे जे काय झालेलं आहे ते भयंकर आहे. आज संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काय लाट आहे, म्हणजे आम्ही इथे जे आली आहे ते फक्त राष्ट्रवादी म्हणून आलेले नाही साहेब. माझ्याबरोबर फिरोज मिठीवरवाला आहे, संतोष आहे, गुड्डी आहे, आमची मुक्ता आहे. अनेक लोक आम्ही अनेक वर्ष हे ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्याच्यामुळे 2019 साली सुद्धा 330 खासदार भाजपचे निवडून आलेले नव्हते. हे त्यांच्या देहबोलीवरनं, बॉडी लँग्वेजवरनं कळत होतं की चोरीने हे सत्तेवर बसलेले. आता सुद्धा लोकसभेला सुद्धा त्यांना 79 म्हणजे 69 जागा कमी पडलेल्या असताना सुद्धा ईव्हीएमने त्यांना सत्तेवर बसवलंय आणि चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कृपेने ते सत्तेवरती बसलेले आहेत. आणि आता महाराष्ट्रात जो शपथविधी झाला तो सुद्धा ते ईव्हीएमचं सरकार आहे, खोटारडं सरकार आहे. आणि ह्या सरकारला त्याची जागा दाखवायची असेल तर संपूर्ण आज ठिणगी पडलेली आहे. मशाली पेटवायच्या असतील तर आपल्याला लढायला लागेल. आणि नक्कीच मला वाटतं महाविकास आघाडी, उद्धवजी ठाकरे असतील, आमचे आदरणीय नेते पवार साहेब असतील आणि राहुल गांधी ज्यांनी भारत जोडो यात्रा केली, त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरण्याचं सांगितलेलं आहे की इथून मी सुरुवात करणार आहे. आणि निश्चितच देशभर आता याच्या पुढे कुठलीही निवडणूक हो, याच्या पुढे ईव्हीएमचं मतदान होणार नाही. म्हणून प्रतिज्ञा केली पाहिजे की आम्ही जर मतदान केलं
तर ते फक्त बॅलेट पेपरवर करू. अमेरिकेला मध्ये सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका होतात, बाकी कुठेही ईव्हीएम वर होत नाही. तर आमच्या गळी तुम्ही हे महागडं ईव्हीएम का मारलेलं आहे? मला एक म्हणायचंय, बॅलेट पेपर म्हणजे एक फक्त पेपर असतो, एक शिक्का मारायचा असतो आणि एक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये आपलं मत टाकायचं असतं. इतकं साधं मतदान असतं. हे ईव्हीएमचे 3 बॉक्सेस आणा, इलेक्ट्रॉनिक करा, एवढा खर्च करा. आमचा पैसा कशाला बर्बाद करताय? लोकांच्या मनात जर संशय आहे तर ते तंत्रज्ञान आम्हाला काहीही सिद्ध करायचं नाही. तुम्ही म्हणता ना की तुम्ही याच्यातलं काय डिफेक्ट आहे, काय चुकीचं होतं ते दाखवा. आम्हाला दाखवायचं नाही, आमचा विश्वास नाही, आमचा संशय आहे. आणि लोकशाहीमध्ये जर एखाद्या माणसाच्या मनात संशय निर्माण झाला असेल तर ती शंका निरसन काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. निवडणूक आयोग स्वायत्त राहिलेला नाही. हा देशामध्ये कोणीही स्वायत्त राहिलेला नाहीये. मोदी आणि शहा 2 हुकुमशहा आहेत आणि ते देश चालवत आहेत आणि इथे फडणवीसांना आज बसवलेलं आहे. तर हे जर काय हाणून पाडायचं असेल तर आज ठिणगी पडलेली आहे. या ठिणगीचा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशभर ही लाट उसळली पाहिजे आणि हे सरकार खाली खेचलं पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली आहे, म्हणून तुमचं अभिनंदन करते. धन्यवाद. संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो. आज जर 2 मिनिटातच बोलतो, कारण आदरणीय जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब बोलणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर मतदान एक हो, माझी ओळख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि आदरणीय डॉक्टर लेखक शंकरराव खरात यांचा नातू आहे आणि आदरणीय पवार साहेब यांच्याबरोबर मी गेले 10 वर्ष मित्रपक्ष म्हणून काम करत आहे. संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो. राज्यामध्ये जर पाहिलं तर आज लोकशाही वाचवण्याची गरज या देशाला भासलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तरच तो बंड करेल. आज काय झालंय देशामध्ये? आज आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये मतदान एक झालं, मतमोजणी एक झाली. सांगितली गेली वेगळी. 11:30 वाजता जिल्ह्याची मतमोजणी सांगितली. कोण सांगतं? जिल्ह्याची मतमोजणीच न सांगता विधानसभेची टक्केवारी सांगितली पाहिजे की किती मतदान झालं. 5 ते 6 दरम्यान जे मतदान झालं त्याचा फुगवटा कसा झाला ते सुद्धा जनतेसमोर मांडलं पाहिजे ना. ही भारताची लोकशाही आहे, प्रत्येकाला समान अधिकार आहे. कालच पवार साहेबांनी सांगितलं एका पक्षाला 1 मतदान, एका पक्षाला 1 मतदान. मी एवढंच सांगतो, आपलं राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर याच्या विचाराचं आहे. हे राज्य गोळवणकर, हेडगेवार आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचाराचं नाही. या भाजपाच्या मनात एक आहे आणि पोटात एक आहे. जाता एकच वाक्य सांगतो. माजी आमदार म्हणतात या भागातील दलित समाजाला आणि मागासवर्गीय समाजाला दादागिरी केली जाते. मी जाता जाता एवढंच सांगतो, मी माझ्या दलित बांधवांची भेट घेतली, मी माझ्या मागासवर्गीय बांधवांची भेट घेतली. माझा एकही मागासवर्गीय बांधव असं म्हणणं आहे की दादागिरी कोणी केली. विनाकारण चुकीचं या भागामध्ये पसरू नका आणि काही झालं तरी दलितांना मध्ये घेऊ नका अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. जय भीम. थांबतो. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आदरणीय जयंती पाटील साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सुरुवातीला मार्केटवाडीच्या तुम्हा सर्व नागरिकांना आदराचा सलाम करतो. भारतामध्ये दुसरं कुठलं गाव नाही जेवढं धारिष्ठ तुम्ही सगळ्यांनी दाखवलं. आज आपल्या सर्वांचं म्हणणं ऐकण्यासाठी आदरणीय पवार साहेब खुद्द आपल्याला भेटायला मुद्दामून आलेले आहेत. पवार साहेबांच्या बरोबर इथं उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, आपले खासदार धैर्यशील मोहिते पाटील, ज्यांना आपण या मतदारसंघाने विजयी केलं. जो विजय लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्यानं होणार होता आणि मतं मोजल्यावर मात्र हा काही हजारात आला
आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जशी शंका आहे तशी माळशिरस विधानसभा मतदारसंघात देखील आपल्या मनात शंका आली. ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय उत्तमराव जानकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे विधान परिषदेचे आमचे सदस्य, ज्येष्ठ नेते, काँग्रेस पक्षाचे रुपनर साहेब, विद्याताई चव्हाण आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्या, या निमित्तानं उपस्थित असणारे सचिन खरात, अनिल यादव, अनिल सावंत, बारसकरजी, व्यासपीठावरील सर्वच पक्षाचे मान्यवर, या गावचे सरपंच, गावातील सर्व मान्यवर, पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, थोडीशी वेळ उन्हाची आहे, पण प्रश्नच एवढा तापलेला आहे की महाराष्ट्राच्या मनात प्रचंड शंका यंदा झालेल्या मतदानाबाबतीत आहे. आपण सगळ्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत, त्यावर पुन्हा पुन्हा तेच मुद्दे मांडण्याची आवश्यकता नाही. पण यावेळी पहिल्यांदा असं घडलं की मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने 2दा 3दा 4 वेळा आपली आकडेवारी दुरुस्त केली आणि काही लाख मतं मतदान पेटीत वाढली असं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आलं. या महाराष्ट्रामध्ये काय वातावरण होतं हे मी तुम्हा सगळ्यांना सांगायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद आमच्या महाविकास आघाडीला, पवार साहेबांना, उद्धवजींना आणि राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व सभांना मिळत होता. मी फार खोलात जात नाही, आता निकाल झालेला आहे. मी फक्त काही आकडेवारी तुम्हाला वाचून दाखवतो. पोस्टानं जी मतं येतात, ती पोस्टानं आलेली मतं साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतं की आता इथं असं होणार आहे. 2019 साली काय झालं ह्याची आकडेवारी जरा लक्षपूर्वक ऐका. भारतीय जनता पक्षाला 2019ला 101 विधानसभा मतदारसंघामध्ये पोस्टामध्ये आघाडी होती. पोस्टल बॅलेटमध्ये, पोस्टाच्या मतामध्ये त्यांचे त्यावेळी निवडून आले 105. शिवसेना, एकत्रित असणारी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांना पोस्टामध्ये 56 ठिकाणी आघाडी होती, त्यांचे 56 निवडून आले. काँग्रेस पक्षाला 45 ठिकाणी आघाडी होती, त्यांचे त्यावेळी 44 आमदार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाला 60 ठिकाणी आघाडी होती, आमचे 54 निवडून आले. म्हणजे जिथं आघाडी आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा एखाद दोन आमदार जास्त आले. 2024ला काय झालं तर भारतीय जनता पक्षाला 84 ठिकाणी आघाडी होती पोस्टल बॅलेटमध्ये, त्यांच्या आल्या 132 जागा निवडून. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला 29 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या आल्या 57 जागा निवडून. अजित पवारांच्या पक्षाला 24 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या आल्या 41 ठिकाणी जागा निवडून. म्हणजे काय की या निवडणुकीत ट्रेंड असा होता की पोस्टाच्या मतापेक्षा जास्त आमदार निवडून येतात, असा ट्रेंड ह्या 3 पक्षाच्या बाबतीत होता. मग उरलेल्या 3 पक्षाचं काय झालं? काँग्रेस पक्षाला 56 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या 16 ठिकाणीच आमदार निवडून आले, त्यांना नियम वेगळा. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 40 ठिकाणी आघाडी होती, आमच्या 10च निवडून आल्या. उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला 37 ठिकाणी पोस्टल बॅलेटमध्ये आघाडी होती, आमच्या 20च निवडून आल्या, त्यांच्या 20च निवडून आल्या. म्हणजे काय तर पोस्टल बॅलेटचा ट्रेंड त्यांच्यासाठी योग्य ठरला, चढा ठरला. आणि पोस्टल बॅलेटमध्ये आम्हाला ज्यांनी मतं देऊन लीड दिला त्यांची मतं चुकीची ठरली, गावातल्या ईव्हीएम मधून त्यांना मतं कमी निघाली. हा एक मोठा विरोधाभास आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आणतो आणि म्हणून लोकांच्या मनात शंका आहे. माझ्याही मतदारसंघात अशी गावं आहेत, सगळ्या पार्ट्या माझंच काम करतात, एक माणूस विरोधात फिरत नाही, समोर सभा नाही, उमेदवाराची भेट नाही. त्या ठिकाणी एकत्रितपणानं आमच्याच पार्टीतले 2 गट असतील तर दोन्ही गट आमचंच काम करतात, पण गाव पूर्ण मायनस.
2000 मताचं लीड देणारं गाव 700 मतानं मायनस. आता गावाची नावं सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, माझी केस मांडायला मी नाही आलेलो, पण तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुभवायला आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या ईव्हीएमवर लोक शंका घ्यायला लागलेले. ईव्हीएम मधून निवडणुका घेताना शंका आली म्हणून आपण इथं कागदावर मतदान घ्यायचं ठरवलं. आता घटनेच्या 3ऱ्या याच्यात हे नमूद केलेलं आहे की हा स्वतःची इच्छा व्यक्त करणं, फ्रीडम ऑफ स्पीच, हे या लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेला अधिकार आहे. आता मतदान झालं, त्याचा काय निकाल बदलेल न बदलेल हा पुढचा प्रश्न आहे, पण तुम्हाला अंदाज यायला की कुणाला किती मतं गेली. तुम्ही जर काही एक्सरसाइज करत असाल तर इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्या कायद्यान्वये तुम्हाला थांबवलं हा आमचा पोलिसांना प्रश्न आहे. त्यांनी आम्हाला कायदा दाखवावा. ईव्हीएमवर शंका आहे का नाही हा भाग वेगळा. एक बॉक्स ठेवलाय, लोकांना आवाहन केलं जातं आणि तुम्ही परत एकदा चॉईस करा म्हणून सांगितलं जातं आणि त्याची मतं मोजून साधारण गावाचा कल पुन्हा जाहीर करणार होते. त्याला सरकार का घाबरतंय हा आमच्या मनातला पुन्हा शंका निर्माण त्यामुळे झाली. सरकारला घाबरायचं काय कारण आहे? हे जनतेचा निर्णय. आता तुमचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कोण आमदार झाला ठीक आहे, ते बघू कोर्टात काय होईल ते. पण जनतेच्या मनात काय दडलेलं आहे हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. आता इथं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. ह्यातल्या बऱ्याच जणांनी लाडक्या बहिणीचे पैसेही मिळाले असतील, पण तुम्हाला पैसे मिळाले म्हणून मत तिकडे द्या असं महाराष्ट्र विकला जाणार नाहीये. महाराष्ट्र कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा पैसे कुणी दिले म्हणून विकला जाणार नाही. आणि म्हणून उत्तम जानकरांच्या मागे तुम्ही उभा राहिला ही त्यांना खात्री आहे. आणि म्हणून आज तुम्हाला भेट द्यायला पवारसाहेब इथं आले. माझी विनंती आहे की तुम्ही दाखवलेलं धारिष्ट एवढं मोठं आहे. माझ्याकडे वेळापूरचाही ठराव दिला. आता वेळापूर गावांनी ठराव केलाय. अनेक गावं आता ठराव करायला लागतात की असाच प्रयोग आमच्याकडे घेतला पाहिजे म्हणून. त्यामुळं भारतामध्ये पहिल्यांदाच मतदान यंत्राद्वारे झाल्यावर लोक शंका घ्यायला लागलेली आहेत. निवडणूक आयोगाने थोडासा विचार केला पाहिजे की लोक जर आग्रह करत असतील तर लोकांच्या आग्रहास्तव आपण आता स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत पुढे. त्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात. आहे ना, काय अडचण आहे? होतीलच निवडणुका काहीतरी. कारण आता लोकच म्हणायला लागलेत ईव्हीएमवर निवडणुका असतील तर उभा राहायचं की नाही 10 वेळा विचार करू आम्ही. लोकशाही मारण्याचा हा वेगळा पर्याय तुम्ही सगळ्यांनी टाळला पाहिजे निवडणूक आयोगाने. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की स्वतः खुद्द पवारसाहेब इथं आले. या ठिकाणी अनेक मोठे नेते येऊन तुमच्याशी संवाद करतील, पण तुम्ही जो ठामपणा दाखवलेला आहे, ज्या ताकदीनं तुम्ही तुमची मतं मांडायला आज इथं एकत्रित आला, जेवढी जानकर साहेबांना मतं पडली आहेत तेवढीच माणसं, त्यापेक्षा जरा जास्त माणसं इथं आज उपस्थित आहेत. त्यामुळं जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे. फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका. राजीनामा दिला, परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार, मला काही शंका नाही. पण सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. सरकारच्या बाजूने निवडून आलेले जे आहेत, काही आमदार निवडून आलेले म्हणतात एवढी निवडून आलो ठीक आहे, पण एवढी मतं कशी काय पडली, त्यांनाच आश्चर्य वाटते. त्यामुळं आपला कुणाचा प्रभाव आहे एकदा कळावं. शेवटी सत्तेत बसणाऱ्या माणसालाही कायम हा आत्मविश्वास असला पाहिजे की जनता माझ्या मागे आहे. सत्तेत बसणाऱ्या, शपथ घेणाऱ्या माणसाला जर वाटलं तर हे गडबड करून चालू आहे, तर तो काम सरळ करू शकणार नाही. आमचा तोही मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे त्याला मोकळेपणानं काम करायचं असेल
तर त्याला कळलं पाहिजे की आपण एवढ्या मतानं खरंच निवडून आलेलो आहे. आणि खरंच निवडून आलोय म्हणायचं असेल तर कागदावरची मतं मोजून निवडून आलं तर आम्ही पूर्वी इलेक्शन पूर्वी लढवायचो. सकाळी काउंटिंग सुरू व्हायचं ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत चालायचं. आता इथं पोलीस मार्कडवाडीचं मतदान थांबवायला जेवढे पाठवलेले तेवढ्याने 8 तासात मतदान मोजून होतं. त्यामुळे माणसं जर तुमच्याकडे एवढी असतील तर कशाला मशीनच्या नादाला. आणि म्हणून आमचं सरकारला आणि निवडणूक आयोगाला आव्हान आहे की उद्यापासून ही ईव्हीएम रद्द करण्याची घोषणा करा. कारण जनतेच्या मनात शंका आहे. जनतेच्या मनात शंका आहे. आमचा विषय सोडून दे, आम्ही राजकीय पक्ष आहोत, पण ज्यांनी मतदान केलं त्यांचंच तुमच्या ईव्हीएमवर जर शंका असेल तर जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोरगरिबाला जे एक मत दिलंय त्या एका मताचा अधिकार टिकवण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये या ईव्हीएम ऐवजी पुन्हा कागदावर मतदान घेण्याचं काम आपण सुरू करावं असं आव्हान मी निवडणूक आयोगाला करतो. आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर आपल्या सर्वांचे आधारस्तंभ देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांनी 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथून मेणबत्ती आणलेल्या आहेत. मार्कडवाडीची माती डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी अर्पण केलेली आहे आणि येताना साहेबांनी तिथून हा दिवा आणलेला आहे. हा दिवा या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते प्रज्वलित होतोय आणि हा धगधगता अंधार संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पोहोचवायचा आहे. या मार्कडवाडीचा हा दिवा संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. आता इथे थांबणे नाही. ईव्हीएम हटाव, ईव्हीएम हटाव. भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढ़ो, शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढ़ो. धन्यवाद. जनसभाचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजयदादा किंवा सर्वांचे खासदार रणजित भाते, विद्यार्थी चव्हाण, आमदार रुसनवर, आमदार जानकर, सुरेश खरात, व्यासपीठावरचे सगळे अन्य सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सवन देशामध्ये ज्याची चर्चा चालू आहे त्या प्रश्नासाठी आज आपण या ठिकाणी आलो. मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की या महत्त्वाच्या प्रश्नाच्यासाठी सवन देशाला तुम्ही जागा केला. लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते आहेत, राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेल्या 2-3 दिवस बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे आम्हाला भेटतात. ती दुसरी काही चर्चा करत नाही, तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठं. हे सवन देशाच्या समंजसन झाल्या लोकांच्या लक्षात आले नाही की या गावकऱ्यांच्या लक्षात कसा. आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आज देश करतोय याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. हे घडलं कशाचं? परवा झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात, लोक निवडून येतात, कधी पराभव होतो, काही तक्रारी येतात नाही असं नाही.
पण संबंध देशाला संबंध राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था हे असताना त्यांच्या मनात शंका काय येते? याचा अर्थ निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत नाही. म्हणजे काय, आता आपण ईव्हीएमद्वारे हे मतदान घेतो. तुम्ही वतन दाबता, त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधानी होता मतदान झाले म्हणून. पण काही निकाल असे आले की त्यामुळे तुमच्या मनात शंका आली आणि एकट्या तुमच्या मनात नाही, अनेक गावच्या लोकांच्या मनात शंका आली, ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठतरी दुरुस्ती केली पाहिजे, जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे, ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला. आज जगाचा मोठा देश आहे अमेरिका. अमेरिकामध्ये मतभेदी टाकले जातात. जगाचा लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड, तिच्यामुळे मतभेदीमध्ये टाकले जातात. युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे ईव्हीएमवर जात नाहीत. अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे ईव्हीएम नको, काय असेल ते लोकांना मतपेटी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचा दिला. आता जग करतंय, आमचं घातलं का? आमच्याकडे शंका आली, त्या शंकेच्या लोक अस्वस्थ आहेत, काही गोष्टी दिसतात. अर्थात जयंतरावांनी तुम्हाला काही आकडेवारी सांगितली. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गडबड आहे. आम्ही काही माहिती गोळा केली. ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं, पण किती लोक निवडून आले हे काय आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत. आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी शंका आलेली आहे. आता ही घालवायची असेल तर काय करता येईल? एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली. मला काही काही गोष्टीचं असं वाटलं, मी इथे यायचं ठरवलं 4-5 दिवसाच्या पूर्वी, आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ. ते अधिकृत नव्हतं, सरकारी नव्हतं. तुम्ही गावाने बसून ठरवलं की असं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं. आता हा तुमचा अधिकार होता, पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का केली? कोणता कायदा असा? आज या ठिकाणी मी भाषण करतोय, तुम्ही ऐकताय, उद्या पोलीस खात्याने इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही. हे कुठला कायदा? असं कुठं कायदा आहे? आणि असं असताना तुम्हाला इथे जमायचंच नाही,
जमावबंदी तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट आहे. ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही. तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला, त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले वेगळे. मला काही समजत नाही. खचला, काही गुन्हा केला, चोरी केली, आणखी काय केलं, त्याचा खचला बरा. पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचलं. आणि ह्या खचला सेंटरला माझी गावचे सरपंच आहेत, असे आमदार जानकर आहेत, या सगळ्यांना विनंती ही आहे, याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या. जमावबंदीचा रेकॉर्ड, इथं काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड, पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खतरा केस त्याचं रेकॉर्ड, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या. आणि आम्ही या ठिकठिकाणी नेणार कृती. महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे, त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ, देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ, देशाचे केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा देऊ. हे कशासाठी? आपण म्हणतो की महात्माच्या मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. हे निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सगळी माहिती द्या. आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमनी मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे. आणि त्या ठरावाची फेर उत्तम आमच्याकडे द्या, ते आमच्याकडे देतील. धैर्यशीलराव आम्ही लोक त्यासंबंधी कुठं पोचवायचं त्या ठिकाणी ते पोचलं. हे मी बोललो तर काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी असं सांगितलं की पवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही. काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे, तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे. काही पद्धतीच्या बद्दल लोकांच्या मनात शंका आहे, ते शंकेची माहिती घेऊन त्याचं निरसन करण्याच्या बद्दलची काळजी घ्यावी हे चुकीचं आहे. शेवटी लोकशाही कशासाठी? लोकांचे अधिकार काय आहेत? आणि ते अधिकार जतन करण्याच्यासाठी काय अर्थ येत असेल तर लोकप्रतिनिधीने त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही. आम्हाला इथं घडलं, इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निरसन करायचं. आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्ये एवढंच आमची भूमिका याच्यामध्ये, याच्यात राजकारण हे यत्किंचित सुद्धा काही करायचं नाही. आणि म्हणून मी सांगतो तसे ठराव करा. आम्ही ही सगळी माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ. शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर मी त्यांना विनंती करेन की तुम्ही स्वतः या गावात या, लोकांचं म्हणणं ऐका, महिलांचं म्हणणं ऐका, आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकारने द्या. हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे करायला माझी किंवा उत्तमरावांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही. या गोष्टी आम्ही करायच्या आहेत आणि हे गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच आम्ही सगळेजण
आज या ठिकाणी आलेले. आज पार्लमेंट चालू आहे. आता इथून आम्ही पुण्यात जाऊन मुंबईला जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा झाली हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाटप होते याच्याबद्दलची काळजी घेऊया. मी जाणकारांना धन्यवाद देतो. गेले काही दिवस त्यांना झोप नाही. गेले काही दिवस काही झालं तर तो हाच मुद्दा मानतात. मला माहिती नाही रात्री झोपेत ते काय बोलतात, पण माझी खात्री आहे की या प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय आमचा हा विधी स्वस्थ बसणार नाही आणि तुम्ही त्यांना स्वस्थ बसून देणार नाही. ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मनापासूनचा मी धन्यवाद देतो. मी काही अधिक बोलून विचार करत नाही. इथं आल्याच्या नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं की एकदा लोकसभेला मी उभा होतो आणि तुम्ही मला मतं दिली. मी मतं मागायला सुद्धा आलो होतो. न मागता तुम्ही मतं दिली. कारण माळशिरस तालुक्यामध्ये विजयदादांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मतं त्या काळामध्ये मला मिळाली होती. त्याला हे गावसुद्धा अपवाद नसतात आणि मग तेव्हा मतं दिली. त्याच्या आवाज उशिरा का होईना मी आज या ठिकाणी मानतो. तुम्हा सगळ्यांची रजा घेतो आणि या कामाला आम्ही उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही खात्री आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सगळ्यांनी हात वरती करायचा आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांचा विजय असो. शरदचंद्रजी महिला फक्त वर या. शरदचंद्रजी पवार साहेबांचा आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ईएम हटाव बंदी करता बाकीचे खाली चला सगळे. प्रशांत सुधाकर देशमुख सोलापूरचे महिला या. हे मार्करवाडी या ठिकाणी आमर उपोषणाला आजपासून बसणार आहेत. तरी पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी द्यावी. प्रशांत सुधाकर देशमुख हे आजपासून सोलापूरचे आहेत. ते आजपासूनच या ठिकाणी आमर उपोषणाला बसणार आहेत. एक मिनिट सगळ्यांनी शांत राहा. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महिलांनी वरती यायचं आहे. या ठिकाणी मार्कडवाडीकरांनी अजून एक नाविन्यपूर्ण उपक्रम केलेला आहे. तो म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी आभार प्रदर्शन ठेवलेलं नाहीये. कारण या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे. शेवट आपल्याला ईव्हीएम मशीन थांबवल्यावर या कार्यक्रमाचा आता शेवट होणार आहे. ज्या दिवशी या देशामध्ये बॅलेट पेपर होईल त्या दिवशी शरदचंद्रजी पवार साहेब आता थांबणार आहेत. म्हणून मार्कडवाडीकरांनी कोणताही आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहेत. ईव्हीएम हटाव. सर्वांनी जोरात म्हणायचं आहे ईव्हीएम हटाव. मार्कडवाडीचा आवाज जगामध्ये गेला पाहिजे. भारतात तर पोहोचलायच पण जगामध्ये आवाज आता पोहोचला पाहिजे. ईव्हीएम हटाव. देश बचाओ. ईव्हीएम हटाव. देश बचाओ. महिलांनी इकडे या. सर्वांनी खाली. महिलांनी सर्व इकडे या. पुढे उभं राहा महिलांनी सर्वांनी. या सर्वांनी या इकडे.